जर सर्व धर्म एक असतील तर धर्मांतराची काय गरज? सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का. संजय घाडी आणि संजना घाडींचा खरं तर शिवसेनेत पक्षप्रवेश. 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर अमित शहा भोपाळकडे रवाना होण्यापूर्वी सह्याद्रीवर शिंदे अमित शहांमध्ये 1 तास चर्चा. रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या. विशाल गवळीनं तळोजा कारागृहात संपवलं जीवन. कारागृहात त्रास दिला जात होता, विशालच्या आई वडिलांचा आरोप. सूर्य आग ओकतोय. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 43 अंश तापमानाची नोंद. उन्हाचा तडाखा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. खरं तर गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. मुंबईकरांचे पाण्यासाठी होणार हाल. 3ऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्यानं टँकर चालकांचा संप सुरूच. पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी तर वर्षभरात फक्त 40 दिवसच नळाला पाणी, नागरिकांचा आरोप. मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद. वरळी शिवडी कनेक्टरसाठी पुलाची पुनर्बांधणी होणार. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी एप्रिल. खरं तर सुप्रीम कोर्टात 16 एप्रिलला होणार सुनावणी. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधातील याचिकांची संख्या वाढली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडचणीत. संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या 700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा ईडीकडून ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचा खरं तर आज रथोत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक राहणार उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.